आई एकविरा मैदानावर आज पनवेल येथील कॅप्टन आणि तेजा आले आहेत फुले या मालकांशी. म्हणजे आपण पाहत आहात मावळ माती यूट्यूब. तरी मित्रांनो, मावळ माती यूट्यूबवर आपण पाहत आहोत बैलगाडा शर्यत. स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे मावळ माती. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं. श्रीकांत पाटील, गावाचं नाव. नवीन पनवेल. नवीन पनवेल. दादा आपले किती बैल आज? आज दोन घरचीच गाडी पळवतो आपली. घरची गाडी. हो. बैलाचं नाव काय? कॅप्टन आणि तेजा. अच्छा, कॅप्टन आणि तेजा. दादा आज तुम्ही एक वेळ आई शर्यत घाटावर आलात. हो. ह्या अगोदर गटाला किती गटाला म्हणजे किती वर्षाला बैल धावतोय? आपली जवळ हा 4 वर्षाला पळतोय आणि हा पण 3-4 वर्षाला पळतोय आता बैल. अच्छा, किती गुलाल झाले असेल तरी? गुलाल खूप होत आहे. बिंजोडचे मुंबईमध्ये आम्ही पळतोय, घाटावरती पण बैल पळतात आपली. गटाला पण पळतात आपली बैल. बिनजोडला पळतो. पळतात मावळमध्ये सेकंदला पळतात आपली. सेकंदला बी धाव. हा. सेकंदला हा असतो मावळ. काय नाव कॅप्टन त्याचं? कॅप्टन कॅप्टन असतो सेकंदला. दादा सेकंदाच्या घाटावर गुलाल झाला का? हा, बसली होती गाडी. सेकंद झालं होतं. आपला बैल म्हणजे कुठली खरेदी आहे कॅप्टनची? खरेदी पुण्याचे कुलभूषण म्हणून आहेत, त्यांच्याकडून घेतलेली आहे. अच्छा, तुम्ही घेतला तेव्हा किती वय होतं बैलाचं? त्याचा 4 दाती होता. 4 दाते. आता किती दाते? आता झाला दाती संपतात पुढे झाला. पोरा बैल झाला. आणि दुसरा हा? हा घेतला तेव्हा दुसरा होता. अच्छा, कुठली आहे त्याची खरेदी? ही 40गाव. 40 गावची. हो. हा असतो साताऱ्याला, अमोल नावडकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे असतो ते सातारा. घरचीच गाडी धावती का अजून पेरे? नाही, पैरे करतो ना, पैरे असतात. आज पहिल्यांदा आम्ही घरची गाडी हाकलतोय. कायम ही ह्याला टॉपचे पैरे असतात, त्याला टॉपचे पैरे असतात, त्यामुळे दोन्ही पण पैऱ्यामध्येच पळतात. मुंबईला कुठल्या मुंबईमध्ये आम्ही नवीन पनवेलला राहिला आहे, कॉलनीमध्ये. श्री स्वामी समर्थ माऊली नवीन पनवेल म्हणून आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आपल्या नाव पळतात गाडी. अच्छा, आणि याचं नियोजन कोण करतं? नियोजन साहिल बाल्याकोणकर आणि आपला प्रणय पाटील हे 3 जण करतात. अच्छा, दादा याचा जॉकी कोण असतो? जॉकी हरीश ड्रायव्हर पडगे, हिंदकेसरी हरीश ड्रायव्हर पडगे म्हणून आमचा आहे. आपल्या पाठीमागेच ते बसलेत. गेल्या वेळी एकविरी केसरी झाली, तिथे 1 नंबरचा मानकरी ते आहेत. आणि या बैलाचं घरचं रुटीन कोण बघतं? सगळी आमची मुलं आहेत, ते सर्व मुलं बघतात. हो. यांच्या व्यतिरिक्त अजून बैल आहेत का घरी? हो, आहेत ना, याच्या बैल आहेत. अवताची आहेत का म्हणजे नाही, शर्यतीची बैल आहेत. शर्यतीची बैल आहेत. दादा तुम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रात कधीपासून आहे? या आत्ता म्हणजे आमचा जुना छंद घरापासून आहे, पहिल्यापासून. पण सध्या आता आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये नव्याने सुरुवात केलेली आहे. मुळात हा घरांदाही आपला खेळ आहे, पण आता सध्या कसं आहे, वडील म्हणा, चुलते म्हणा, हे आता जमत नाही, त्यांचा वारसा आम्ही आता पुढे चालवतोय आता. दादा जुन्या एखाद्या बैलाची आठवण आहे का? जुना आमचा विलास म्हणून बैल पळायचा. कशा सेकंदावर? सेकंदावरती पळायचा. सेकंदावर. हो, तिकडे आम्ही कोल्हापूरचा एक घाट हे आहे सेकंद, तिकडे आमचा बैल पळायचा. बैल आहे का? नाही, बैल हे झाला. अच्छा, त्याचे किती गुलाल झाले असेल? त्याचे झाले असतील तरी पण 30-35 गुलाल होते त्याचे एका सीझनला. अच्छा, आता याची सुट्टी वगैरे कशी आहे? सुट्टीला सगळं चांगलं व्यवस्थित आहे. सुट्टी पुढं निशाणा दोघांना पण खाली तळ चांगला आहे आणि वरती दोघांना पण वरती निकालावर चांगल्या गाडी वाटतात. इकडे दादा तुम्ही याचं नियोजन करता, पेहऱ्याला काय अडचण येते का? पहिल्याला अडचण आहेत ना, प्रत्येकाला अडचण आहे पहिल्याला. ज्याचा बैल चांगला पळतोय त्याला पटकन पैरे आहेत. पैशाची मागणी होती का? पैसा आहे ना, कसं कोण सांगत नाही की आम्हाला पैसे नको म्हणून. प्रत्येकजण पैसे घेते या क्षेत्रामध्ये. तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे पेहऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की काय आमचं मत काय एकच आहे की बैल पळत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की बैल द्या, नसेल पळत तर आम्ही पैरा पण मागायला येणार नाही. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव हरीश दारे पडगे पनवेल. मी खासदार केसरीमध्ये 1 नंबर मारला. तिथे माझी गाडी पळाली रायफल आणि पक्ष पळाला. त्याच्यानंतर एकविरीला पण याच मैदानात गेल्या वर्षी मी रायफल आणि पक्षाला
2 नंबरमध्ये आणला. तसंच माझा आजचं नियोजन माझा कॅप्टन आणि तेजा या गाडीला मला उजेडात आणायची आहे. दादा किती वर्ष आलं तुम्ही गाडी हाकता? मी आज मला असं वाटते माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून मी गाडी हाकलतो आणि कॅप्टन आणि तेजा ही माझ्या हाताचीच गाडी आहे. कॅप्टनला किती वर्ष आलं हाकता तुम्ही? आता मी आता कॅप्टनला 3 वर्ष हाकलतो. त्याचा पळ वगैरे कसा आहे? पल म्हणजे खालपासून जसा त्याला बैल जसा म्हणजे आता आदात वासरू टाकला तो त्या वासरागत नाही पळणार, पण समोरच्या ज्याला त्याचे खांदी टाकणार ना त्याला तो खेचतच आणणार. म्हणजे पल म्हणजे त्याचा 1 नंबर पल आहे आणि तो बैल आहे ना माझेच हाताखाली आहे. आणि तसेच आमचे चेतनदा आणि श्रीकांत मामा यांच्या नियोजनमध्ये आम्ही म्हणजे आमचं नियोजन जेव्हा होते तेव्हा आम्ही गाडी काढतो बाहेर. दादा पुढं थांबतो का निशाणा? नाही, आमची गाडी जेव्हा खालून निघली ना तर आम्हाला पुढं मी स्वतःहून मालकाला सांगतो की आपल्या गाडीला पुढं पकडासाठी माणसं ठेवायची, कारण आमची गाडी आवरत नाही पुढं, म्हणजे भरपूर स्पीडला असते. कुठल्या टॉपच्या पेहऱ्यात पळाला कॅप्टन? टॉप आता कॅप्टन बऱ्याच म्हणजे टॉपची बरेच बैल मुंबईमध्ये आमची बरीच बैलं होती, त्यांना खांद्याला खान कॅप्टन पळाला आणि तसं तेजा पण पळालं. आता परवा दिवशी तेजाने मी चांगली गाडी मांडली आणि कॅप्टन मी चांगली गाडी मांडली मुंबईमध्ये आमच्याकडे. बिनजोड आणि गट या दोन्ही ठिकाणी दोन्ही धावतात कॅप्टन आणि तेजा. दोन्ही तेजा आणि कॅप्टन दोन्ही ठिकाणी धावतात. सेकंदाच्या घाटावर तुम्ही गाडी हाकली? मी सेकंदाला आजपर्यंत बसलो नाही आणि माझे श्रीकांत मामांची इच्छा आहे की हरे ड्रायव्हर ही सेकंदाला पण बसायचं आहे, पण बघू आता त्यांचे नियोजनमध्ये मला सेकंदाला बसायची चान्स भेटेल याच्या पुढे. अच्छा, धन्यवाद दादा. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव चेतन सिंग. तुम्ही आज कॅप्टन आणि तेजा बरोबर कसं काय? आज इच्छा होती घरची गाडी पळवायची म्हणून. अच्छा. याला पैरे माग त्याला पैरे माग, ते कसं ते कोण हाय ना हाय करत असतात, त्या हिशोबाला आपली घरची गाडी पळूया, जे होईल ते होईल, आपली घरची गाडी. तुम्हाला आत्मविश्वास आहे गाडीचा? हा गाडी आरामात बसते. अच्छा. हाय. तुम्ही प्रत्येक घाटावर असं नियोजनात असता का? हो, काम जसं काम बिम करून आपण येतो नियोजन. सगळी पोरं आहेत, आपली भरपूर पोरं आहे. आता सगळी इकडे तिकडे गेली आहे, पण सगळी पोरं सुट्ट्या बिट्ट्या काढून, आज कामाचा दिवस आहे, पण सगळी रात्री पोरं 12 वाजता सगळी घरातून निघाली जेवून, पण सगळी सुट्ट्या काढून नियोजनाला येतात. सगळे मैदान असतात, सेकंदाचा बोला, घाटाचा बोला, भिजोडचा बोला, सगळे सुट्ट्या काढून सर्व येतात पोरं. अच्छा दादा, आज एकविरा केसरीचं नियोजन कसं वाटतं? चांगलं वाटतं, म्हणजे असं की गाडी आपली बसली पाहिजे, असं इच्छा आहे की एकविरा देवीची आपण इथे आलोय की गाडी आपली झाली पाहिजे, सगळ्या इच्छा आहे आपली. अच्छा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव विवेक पालकर. अच्छा, तुम्ही कॅप्टन बरोबर असता का? नेहमी असता का? नाही, मी पहिल्यांदा आलोय, कारण ते आम्हाला गेल्या सीझनला एका शब्दावर पायरा दिलता. अच्छा, म्हणून आलात. दादा तुमचं नाव काय? माझं नाव प्रतीक कोणकर. अच्छा, तुमचं या बैलांबरोबर नेहमी असता का? हाच माझ्याकडे नियोजन असं दोन्ही बैलांचं. अच्छा, तुम्ही या नियोजनाबद्दल आजचं नियोजन कसं वाटतं? आजचं नियोजन घरचं आम्हाला घरच्या गाडीचा पहिल्यापासून आम्हाला आनंद होईल की घरची गाडी पळते आज. अच्छा, धन्यवाद दादा. तुम्ही सगळ्यांनी आज मला कोणी एकदा नाव सांगा संपूर्ण. श्रीकांत नारायण पाटील. पनवेल नवीन पनवेल. कॅप्टन आणि तेजा. धन्यवाद दादा. मावळ माती यूट्यूबवर तुम्ही बोललात. कृष्ण आले. धन्यवाद. नमस्कार बंधू. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव श्रीकांत पाटील. गावाचं नाव. नवीन पनवेल. नवीन पनवेल. दादा आपली किती बैल आणली आज? आज 2 घरचाच गाडी पळवते आज. काय नाव? तेजा आणि कॅप्टन. अच्छा, तेजा आणि कॅप्टन. हा तेजा, हा कॅप्टन. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.